नमस्कार. मुक्ताई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हे युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या तासाला आपण एक क्वेश्चन पेपर घेतलेला आहे अनालिसिस साठी. फार सोपा पेपर आहे आणि एकदम सोप्या पद्धतीनं आपण त्याचं अनालिसिस करू. थोडेसे एक दोन सेटिंग आहेत त्या मी ऑफ करून घेतो. चालेल. बाकी एकच मिनिट आहे, थोडस ऑफ करतो. ओके, स्लीप मोडवर. चला. चला आजचा नमस्कार परत एकदा मुक्ताई करिअर अकॅडमी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. इंग्रजी विषय आणि मराठी विषय या दोन दोन विषयाची ही प्रश्नपत्रिका होती. थोडासा पेन घेतो अगोदर. रेड कलरचा घेतला चालेल ना? ठीक आहे, रेड कलरचा घेतो एक पेन. विचार फार काय मोठा नको, एवढा थिकनेस सफिशियंट झाला. ओके, एवढं चालेल. महाराष्ट्र राज्य गट क सेवा मुख्य परीक्षा आहे 2019 साली हा पेपर झालेला आहे. आणि हा पेपरचा दिनांक आहे 6/10/2019 ला हा पेपर झालेला आहे. याच्यामध्ये दोन विषय प्रामुख्याने आहेत, मराठी आणि इंग्रजी. याच्यामध्ये या विषयामध्ये आता थोडासा सिलेबस बदललाय, 50-50 आहे. पण पूर्वीच्या काळी 60 मार्काला मराठी असायचा आणि 40 मार्काला इंग्रजी असायचा. तर हा पेपर सुद्धा 40 मार्काला इंग्रजी आहे. तर 40 मार्क कशा पद्धतीने आपल्याला प्रश्नपत्रिकेत विचारली जेणेकरून आपल्याला त्या दिशेने तयारी करता येईल. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही जे अभ्यास करता तो परीक्षेत उतरला पाहिजे आणि परीक्षेत जे विचारतात त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे. मग परीक्षेत ज्या पद्धतीने विचारतात त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला हे अशा टाईपचे क्वेश्चन पेपर अनालिसिस करावे लागतील. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल परीक्षेमध्ये जर पेपर हातात पडला तर कुठलीही भीती राहणार नाही. तुम्ही कॉन्फिडेंटली त्या परीक्षेला फेस करू शकाल. ओके. ना मैंने कुछ कहा ना आपने कुछ सुना. बाय द वे, ना तुम्हाला जास्त ऐकायला वेळ आहे ना मला सांगायला वेळ आहे. चला, कम टू द पॉइंट. वन बाय वन प्रश्न घेऊया. थोडं मी स्पीड मध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय कारण तुमचा डाटा पण संपतोय, तुमचा वेळ पण संपतोय. आणि जिथं मला जास्त वेळ द्यायची गरज आहे तिथं मी देईल. बाकी तुम्ही समजून घ्या. आणि ज्यांना काहीच नाही समजत तर ते can ask me personally. I will share my contact number. They can contact me with the help of Facebook, with the help of Telegram, Facebook. I am always ready for them. चलो, चला क्वेश्चन पेपर सुरू होतोय. प्रश्न क्रमांक 61 पासून. जसं की तुम्हाला म्हणलं की 60 प्रश्न मराठीचे आहेत आणि 61वा प्रश्न इंग्रजीचा सुरू होतोय. चला, पहिला प्रश्न असा आहे. पहिला प्रश्न सुरू होतोय. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. काय नाही, एक ओळ दिली आहे, रिकामी जागा ठेवली आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्यातून आपल्याला शोधायचं. आता दिलेले 4ही ऑप्शन हे फ्रेझल व्हर्ब्स आहेत. बरं का? आता फ्रेझल व्हर्ब काय कसं हे इथं मी सांगायला वेळ नाहीये. स्पीड मध्ये सांगतो कारण तुम्हाला किमान पालायनसुरी, पालायनसुरी, रेनन मार्टिन यांच्यातले किमान मॅक्झिमम 500 ते 600, किंवा बक्षी सरांचं एक पुस्तक आहे बक्षी सरांचं, यांच्यातले किमान 500 ते 600 तुम्हाला फ्रेझरवर पाठ पाहिजे. आता इथं सगळीकडे शब्द आहे ब्लो. इथं पण ब्लो, इथं पण ब्लो, इथं पण ब्लो. पण याच्यानंतर जे शब्द येतोय, इथं आहे 1 नंबरला आउट आहे, 2 नंबरला अप आहे, 3 नंबरला आउट आहे, 4 नंबरला ऑफ आहे. त्या प्रत्येकाचा अर्थ वेगळा वेगळा होतो. जर क्रियापदाच्या समोर जर प्रिपोजिशन लागलं तर त्याचा अर्थ वेगळा होतो. आता इथं वाक्य बघा, प्लीज डॅश डॅश धिस ऑइल लॅम्प. आता याच्यासाठी हे वाक्य योग्य अर्थपूर्ण होण्यासाठी कुठला शब्द बसेल? पण ह्या 4ही शब्दांचा तुम्हाला अर्थ माहित पाहिजे, किंवा जे परफेक्ट आहे त्याचा तरी अर्थ माहित पाहिजे. आता पहिला आहे जो ब्लो डाऊन. ब्लो डाऊनचा अर्थ असा होतो की वाऱ्याने, एखादी जेव्हा जोराने वारा वाहतो की एखादी वस्तू पाळली जाते जोराच्या वाऱ्याच्या जोरामुळे, त्यावेळेस ब्लो डाऊन म्हणतो.
ब्लो अपचा अर्थ होतो एक्सप्लोड. ब्लो अपचा अर्थ होतो एक्सप्लोड. EXPLODE, स्फोट होणे. इथं नाही, प्लीज एक्सप्लोड दिस ऑइल लॅम्प, तसा काही अर्थ नाही लागत. तिसरा आहे ब्लो आउट. ब्लो आउटचा अर्थ आहे मराठीमध्ये विझवणे. विझवणे म्हणजे हे बसू शकता का हो, प्लीज ब्लो आउट दिस ऑइल लॅम्प, कृपया हा तेलाचा दिवा विझव. तर करेक्ट उत्तर आहे ब्लो आउट. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. ब्लो आउट, विझवणे. हॅपी बर्थडेच्या वेळेस आपण म्हणतो बघा, कधी जर तुम्ही इंग्लिश मूवीज पाहत असेल तर, नाव यू आर रेडी टू ब्लो आउट द कॅन्डल. येस, चल नाव नाव ओके, ब्लो आउट ब्लो आउट ब्लो आउट, मग ती फुंकतीन, बाकीचे सगळे हॅपी बर्थडे म्हणतात. ब्लो आउट, विझवणे. सो दिस ऑप्शन 2 इज perfect answer, perfect option for this question. Next, 62. प्रश्न आहे, point out sentences that are without any idiom. आता हा प्रश्न मला नवीनच वाटतोय, प्रश्नाचा पॅटर्न पण नवीनच वाटतोय. असं वाक्य शोधायची की ज्याच्यामध्ये इडियम्स नाही. म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम इडियम्स पाठ पाहिजे, त्यांचा अर्थ पण पाठ पाहिजे, पण इथं अर्थाचा काही संबंध नाही. दिलेल्या वाक्यात इडियम्स आहे का, असेल तर ते उत्तर होणार नाही. आपल्याला असं वाक्य शोधायचे विदाउट एनी इडियम. आता बघू बरं, PhD इन मॅथमॅटिक्स इज. इथं बऱ्याच जणाला बघा, सब्जेक्ट वर्ड मध्ये अग्रीमेंट मध्ये हा प्रश्न आहे. इथं बऱ्याच जणाला यस वाटले की इथं आर लिहिण्याची शक्यता असते. जरी इथं मॅथमॅटिक्स शब्द असेल, यस असेल, तरी हा सिंग्युलर आहे, एक सब्जेक्ट आहे, त्याच्यामुळे इज. ह्या माहितीसाठी असावं सब्जेक्ट वर्ड अग्रीमेंट मधल्या. इथं बऱ्याच नवीन मुलांना फार गोंधळ होतो, बाकीचे जे जुने आहेत त्यांना माहितीच आहे. PhD इन मॅथमॅटिक्स इज द बेस्ट फिदर इन हिज कॅप. आता फिदर इन हिज कॅप, मॅथमॅटिक्स मध्ये PhD करणं, त्याचं MA झालं होतं, त्याचं MA झालं होतं, पण आता PhD पण झाली. त्याच्या शिरपेच्यामध्ये अजून एक मानाचा तुरा खोवला गेला, ही सुद्धा EDM आहे, फिदर इन वन्स कॅप. त्याच्यामुळं हे ऑप्शन तो होणार नाहीये. हे ऑप्शन होणार नाही, कारण इथं आहे आपल्याला विदाऊट EDM शोधायचे. नेक्स्ट आपण दुसरा बघूया. दुसरा आहे, द आयडियल अँड लेझी पर्सन्स. आळशी आणि निरुद्योगी माणसं आर बिझी, कामातच असतात, बिल्डिंग कॅसल्स इन द इयर, हवेमध्ये मजले बांधण्यात. मुल्ला नसरुद्दीनचा 10वीला का 7वीला काहीतरी धडा आहे बघा, त्याच्यामध्ये बिल्डिंग कॅसल्स इन द इयर, दिवा स्वप्न. म्हणजे इथं सुद्धा इडियम्स आहे, म्हणजे हे सुद्धा उत्तर होणार नाही. आपल्याला जिथे इडियम नाही ते वाक्य शोधायचे. तिसरं, टू expect every kind of help from the government is nothing but living in fool's paradise. सरकारकडून अपेक्षा करणं सगळ्या मदतीची, हे एक शक्य नाहीये की लिव्हिंग इन फुल्स पॅराडाईज, म्हणजे दिवा स्वप्न आहे, हे सुद्धा ही शक्य नाही होत ते. ही सुद्धा इडियम्स आहे, लिव्हिंग इन फुल्स पॅराडाईज. मूर्खाचं नंदनवन, सॉरी, त्याला पर्टिक्युलर शब्द आहे मराठीत, मूर्खाचं नंदनवन. तर हे पण उत्तर नाही. म्हणजे आपण बघूत आता, सगळे ऑप्शन पण बघायचे नाहीत. ए नाहीये, म्हणजे हे पण ऑप्शन नसणार आहे. बी सी पण नाही, म्हणजे हे पण ऑप्शन नसणार आहे. ऑल ऑफ दिस हे पण नसणार आहे, कारण एकही नसल्यामुळे ऑल ऑफ दिस येणारच नाही. उत्तर असणार हे, मग जास्त काही बघायची गरज नाही, नन ऑफ दिस. तुम्ही ज्यावेळेस इलिमिनेशन करू त्यावेळेस नन ऑफ दिस, म्हणजे ए नाही याचा अर्थ हा ऑप्शन, ए नाही याचा अर्थ हा ऑप्शन कटला. बी तर नाही याचा अर्थ, बी बी साठी नाहीये. बी नाही याचा अर्थ ऑल ऑफ दिस ऑप्शन कटला, म्हणजे हा ऑप्शन कटला. सी 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 पण नाही, म्हणजे हा पण ऑप्शन कटला. मग दोन, हा एक कटला, हा पण कटला, हा पण कटला, मग उत्तर फायनल असणार आहे नन ऑफ दिस. म्हणजे असं कुठलंही वाक्य नाही की ज्याच्यामध्ये इडियम्स वापरलेली नाही, सगळ्याच वाक्यात इडियम्स वापरलेले. तुम्ही म्हणणार सर इथं, इथं बघा, इथं आहे, his apprenticeship in the foreign company was a blessing in disguise. आता ब्लेसिंग इन डिसगाईज, एखादी गोष्ट सुरुवातीला अवघड वाटते, पण नंतर नंतर ती आपल्या फायद्याचीच असते. जसं की लहान मुलांना सुरुवातीला शाळा म्हणले की नको वाटते, परंतु काही दिवसानं ती त्यांच्या फायद्याचीच असते, है की नाही. सुरुवातीला नको, पण नंतर ती फायद्याची. फायद्याची म्हणजे फॉरेन कंट्रीमध्ये अप्रेंटिसशिप ही प्रत्येकाला सुरुवातीला नको वाटते, पण नंतर जेव्हा पेमेंट दणके येते ना, 4 लाख रुपये महिन्याला, 5 लाख रुपये महिन्याला, मग ते ब्लेसिंग इन डिसगाईज. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4, कारण सगळ्याच वाक्यात इडियम्स आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन, 63. पॉइंट आउट द
एडोमॅटिक सेंटेन्सेस इथे सेमच आलेलं आहे त्याच पद्धतीनं. खालीलपैकी कुठल्या सेंटेन्स मध्ये एडोमॅटिक वाक्यरचना आहे, अलंकारिक वाक्यरचना आहे. पण इथं शोधायचंय, ज्याच्यात आहे तो ऑप्शन घ्यायचा आहे. बघूत बरं. थोडीशी स्क्रीन मोठी झाली काही की मी छोटी करतो थोडीशी. असं जरा छोटं करतो म्हणजे तुम्हाला ऑप्शन पण दिसली पाहिजे. थोडस अजून छोटी करतो, ऑप्शन दिसली पाहिजे. चला. एक्सप्लॉइटिंग the employees has now become a fun and game in the so-called education societies. आता इथं फन अँड गेम हा मात्र ईडीएम नाही, हा फ्रेज आहे. ही फ्रेज आहे. त्याचा अर्थ सरळ सरळ होतो की एक्सप्लोइटिंग म्हणजे पिळवणूक करणे कोणाची, एम्प्लॉईची. हॅज नाव बिकम अ फन अँड गेम इन द सो कॉल्ड मॉडर्न एज्युकेशन इन्स्टिट्यूट मध्ये एखाद्या एम्प्लॉईची पिळवणूक करणे हे एक प्रकारचं काय म्हणता येईल बाबा त्याला, एक छंद झालेला आहे किंवा लोकांच्या आवडीची गोष्ट झालेली आहे. इथं तर मला वाटत नाही फन अँड गेम ही काही ईडीएम नाहीये. इथं बघू ऑप्शन नंबर, म्हणजे हे उत्तर असू शकतं. दुसरं ऑप्शन बघू. मोस्ट ऑफ मोस्ट ऑफ द एक्सपिरियन्स मिनिस्टर, जे काही अनुभवी अधिकारी आहेत, मिनिस्टर्स आहेत, ऍक्ट अंडर द थंब यस, यांच्याच म्हणण्यानुसार चालतात. कोणाच्या म्हणण्यानुसार? सेक्रेटरी, सचिवांच्या म्हणण्यानुसार चालतात, कारण त्यांना काही कळतच नाही. एक मिनिस्टर होते बघा, त्यांनी एक विधानसभेमध्ये भाषण केलं की, मला तो युट्यूबला व्हिडिओ पण मी पाहण्यात आला की जालन्यामध्ये समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे जालन्याची जमीन फार खराब होते. नंतर कोणीतरी सांगितले का हो जालन्याला समुद्रच नाही ना, तुम्ही कसं काय? ते म्हणे सॉरी सॉरी, त्या सेक्रेटरीनं कसं काय लिहून दिले तुम्हाला. जवळपास मिनिस्टरला त्या खात्याचे जास्त माहित नसतं. दे ऍक्ट अंडर थंब, कोणाच्या? सेक्रेटरीच्या. म्हणजे इथं सुद्धा ईडीएम आहे. पॉइंट आउट म्हणजे ही ईडीएम आहे, म्हणजे बी आहे. मग जिथं बी ऑप्शन आहे हे उत्तर नाही 100%, कारण बी इथं ईडीएम आहे, आपल्याला शोधायची. इथं बघून बरं आहेत का? इन्सेक्टिसाइड्स अँड पेस्टिसाइड्स कॅन नेव्हर बी मेड नल अँड वाईट, बरोबर आहे ना? ही सुद्धा इथं सुद्धा ईडीएम्स आहे. नल अँड वाईटचा अर्थ असा होतो की कॅन्सल करणे, इनव्हॅलिड करणे, इनइफेक्टिव्ह करणे. म्हणजे काय अर्थ शब्दशी बघा. इन्सेक्टिसाइड अँड पेस्टिसाइड कॅन नेव्हर बी नल अँड वाईट. तुम्ही किती इनइफेक्टिव्ह होऊ शकत नाहीत, इवन दो जरी वी वॉश, आपण धुतले व्हेजिटेबल रिपीटेडली, कितीही धुवा, ते काय नल अँड व्हाईट होऊ शकत नाहीत, म्हणजे 100% जाऊ शकत नाहीत. म्हणजे हे सुद्धा ऑप्शन आहे. म्हणजे ओके, सी पण आहे आणि बी पण आहे, म्हणजे ही ऑप्शन होऊ शकतो बघा. ए नाही म्हणजे ए नाही म्हणजे आपल्याला एडोमॅटिक सेंटेन्सेस असलेला ना, तर प्रश्न काय, कुठल्या ह्याच्यात ईडीएम आहे असे शोधायचे. बी मध्ये आहे, सी मध्ये पण आहे. ठीक आहे, डीचं बघू आता. महात्मा गांधी वॉज व्हेरी शाय अँड ट्रेमलिंग म्हणजे थरथर कापायचे, लाजायचे. व्हेन ही मेड स्पीच, पहिलं भाषण. इथं पण आहे, म्हणजे बी मध्ये आहे, सी मध्ये आहे, डी आहे का ऑप्शन? बी आणि सी. ओके, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट ऑप्शन. आणि ए मध्ये नाहीये. तो म्हणणार हे काय बॉ, हे एक फ्रेज आहे, फन अँड गेम. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर बी सी डी याच्यामध्ये इडियोमॅटिक फ्रेज आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे, ही इज ऑलवेज पिकिंग होल्स. हे फार सोपं आहे, 7वी-8वीच्या पोराच्या सुद्धा लक्षात येईल. दुसऱ्याच्या कामामध्ये ही इज ऑलवेज पिकिंग होल्स इन एव्हरी प्रोजेक्ट. प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये तो मराठीमध्ये छिद्र शोधतो, भोक शोधतो. याचा अर्थ चुका शोधतो. इथं चुका शोधण्यासाठी आहे का बरं? ऑप्शन नंबर 4, जास्त वेळ घेत नाही. फाइंडिंग फॉल्ट विथ, त्याच्या चुका शोधतोय. असं केलं, असं नाही, असं करायला पाहिजे होतं. असं केलं, असं नाही, असं करायला पाहिजे होतं. म्हणजे काय करावं तेच कळलं का, त्यांना दाखव तेच कळलं, दाखव की नाही हेच कळलं. 65 नंबरचा प्रश्न. पॉइंट आउट द करेक्ट सेंटेन्सेस. योग्य तो सेंटेन्सेस शोधायचा. इथं हा प्रश्न थोडासा हा पंच्युएशनच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे बरं का. विल यू कन्वे माय अपॉलॉजीज टू युअर ग्रँड पॅरेंट्स. आता इथं सहाय्यकारी क्रियापदानं सुरुवात झाली, त्याच्यामुळं हे प्रश्नार्थी वाक्य पाहिजे होतं. इथं प्रश्नार्थी न येता फुल स्टॉप आलाय, त्याच्यामुळे हे इनकरेक्ट आहे. हे उत्तर होणार नाही, कारण आपल्याला करेक्ट शोधायला सांगितलंय. चलो, इज इट बॅड?
इथं पण प्रश्नार्थी वाक्य आहे, कारण सहाय्यकारी क्रियापदानं सुरुवात झाली. इथं सुद्धा प्रश्नचिन्ह पाहिजे होतं. ओके, इथं सुद्धा काय पाहिजे होतं? एकच मिनिट हा. इथं सुद्धा क्वेश्चन मार्क पाहिजे होता, तर ते पण नाहीये. त्याच्यामुळं ऑप्शन बी सुद्धा उत्तर नाहीये. सी बघू, पॉइंटिंग टू अदर्स फॉर आवर ओन मिस्टेक्स इज डेंजरस हॅबिट इजंट इट. हो, हे करेक्ट आहे. क्वेश्चन टॅगचं वाक्य करेक्ट आहे, काय अडचण नाही. सी म्हणजे ए आणि बी ऑप्शन बघू बरं. ए आपल्याला करेक्ट शोधायचे, ए आणि बी उत्तर नाहीये. ऑल ऑफ दिस करेक्ट हे पण नाहीये, होऊ शकत नाही, कारण ए आणि बी करेक्ट रॉंग असल्यामुळे हे होणार नाही. आता ह्या दोन ऑप्शन मध्ये बघू, सी आणि डी. नन ऑफ दी नन ऑफ दी अबी पण होणार नाही, म्हणजे सी अँड डीच उत्तर असणार आहे करेक्ट. सी बघू, फॉर इयर्स नन ऑफ दी अबो का होणार नाही, आपल्याला करेक्ट शोधायचंय. एकही करेक्ट नाही असं थोडंच आहे, तर सी करेक्ट आहे ना, म्हणजे हा पण ऑप्शन होणार नाही. आणि ऑल ऑफ दिस करेक्ट आहेत असं होणार नाही, कारण ए आणि बी हे पण चुकले, त्याच्यामुळे तीन पण चुकलं, ऑप्शन चार पण चुकला, आणि ए चुकला हे कन्फर्म असल्यामुळं हे ऑप्शन कटलं. आता सी आणि डीच उत्तर आहे कन्फर्म, तसं आपण डोळे झाकून हाणायला काही गरज म्हणजे अडचण नाही, न पाहता तरी वाचून घेऊ. फॉर इयर्स ही हॅज बीन listening to the advertisement tobacco chewing is dangerous to health and still he continues to chew it. तरीही तो गडी तंबाखू खातोच, काय अडचण नाही, वाचतो टोबॅको इज इंजुरियस टू हेल्थ, पण तरी पण खातो. उत्तर सी आणि डी करेक्ट. 66 नंबरचा प्रश्न आहे. फाइंड आउट ऑब्जेक्टिव्ह पर्सनल्स प्रोनाउन्स. प्रोनाउन्स नाही, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स शोधायचे आपल्याला. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन नाही का हो, अशी आय आहे, आयचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं? मी होतं ना. ही आहे, हिचं ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन काय होतं? हिम होतं. सी आहे, सीचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं? सी हर होतं. ऑब्जेक्ट तसं इथं बघा, ऑब्जेक्टिव्ह शोधायला सांगितलं, त्याच्यामुळे हे होणार नाही, कारण हे सब्जेक्टिव्ह आहे, वी पण सब्जेक्टिव्ह आहे. दोन, ए पण नाही होणार, कारण हे सब्जेक्टिव्ह आहेत, प्रोनाउन पण सब्जेक्टिव्ह आहेत. म्हणजे आयचं मी व्हायला पाहिजे होतं, म्हणजे आय नकोय. हा, आता नन ऑफ दी ऑफ हा पण ऑप्शन होणार नाही. बघूत का? कारण इथे दिलाय की बघा, मी. वीचा ऑब्जेक्ट अस होतं, वीचा ऑब्जेक्ट काय होतं? वी सब्जेक्ट, आणि त्याचा ऑब्जेक्ट आहे पुढे मी लिहितो बघा, अस, असं होतं. त्याच्यामुळं हा ऑप्शन तीन करेक्ट आहे माझ्या मते. आणि हे THEE बापू, हे तर नवीनच शब्द आला, अर्धा घाबरू नका, हा नवीन नाही. जुन्या काळामध्ये हा डायलेक्ट फॉर्म ऑफ यू, थोडक्यात कोलोकियल बोली भाषेतला तो यू आहे. आणि यूचा सब्जेक्टिव्ह मध्ये पण यू, आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये सुद्धा यू असल्यामुळे काही अडचण नाही. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. 67 नंबर, 67 नंबरचा प्रश्न. द वर्ड नियरेस्ट नियरेस्ट इन मिनिंग म्हणजे थोडक्यात समानार्थी शब्द शोधा, थोडक्यात समानार्थी शब्द शोधायचा. कुठला शब्द दिला? इनक्रेडिबल. आता इनक्रेडिबल, जेव्हा मी स्पर्धा परीक्षेची तयारी करायचो आणि रेल्वेने प्रवास करायचो आणि तिथे रेस्ट हाऊस मध्ये थांबायचो, तर भला मोठा एक फोटो लागलेला असायचा गुजरातचा, ह्याचा त्याचा, आणि तिथं लिहिलेलं असायचं इनक्रेडिबल, इनक्रेडिबल इंडिया. इनक्रेडिबलचा अर्थ होतो आणि त्याच्या खाली हिंदीत लिहिलं यायचं अविश्वसनीय भारत. चला, तर ह्याचा समानार्थी शब्द शोधायचा आपल्याला. इनक्रेडिबलचा अर्थ मराठीमध्ये अविश्वसनीय, ज्याच्यात विश्वास ठेवता येणार नाही असा, अविश्वसनीय. मला बसना म्हणून मी लिहितोय असं, अविश्वसनीय. आता समानार्थी अविश्वसनीय, अनबिलिव्हेबल होतं ना, विश्वास न ठेवण्यासारखं. त्याच्यानंतर आपल्याला काय शोधायचं आहे? समानार्थी शोधायचं ना. दुसरा शब्द आहे CONVINCING, कन्व्हिन्सिंग. कन्व्हिन्सिंगचा अर्थ सुद्धा होतो की माणसाची कन्व्हिन्सिंग सिच्युएशन असते बघ, करू का नको, करू का नको, म्हणजे विश्वास ठेवता येणार नाही पक्का. द्विधा अवस्था थोड्या, कन्व्हिन्सिंग, अनकन्व्हिन्सिंग, द्विधा अवस्था. त्याच्यामुळं हा पण उत्तर होऊ शकतं. आता कन्व्हिन्सिंगचाच अपोजिट कन्व्हिन्सिबल, म्हणजे
विश्वास ठेवण्यासारखा म्हणजे हा उत्तर होणार नाही. क्रेडिटेबल, क्रेडिटेबल विश्वसनीय म्हणजे हे पण होणार नाही, कारण आपल्याला समानता शोधायचं आहे. ए आणि बी आहे का ऑप्शन? ए आणि बी हो आहे. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. 68 नंबर. मी 70 प्रश्न घेणार याच, जास्त नाही. 70 तीन नाही 70 बघू. 68. ऑलमोस्ट each visitor stop and started. प्रश्न काय बरं? आयडेंटिफाईड इनकरेक्ट. बाबू चुकीचं शोधायचं आपल्याला. सोपं असतं चुकीचं म्हटलं. ऑलमोस्ट each visitor stop and started. ह्याच्यात तर काय मला वाटत नाही. इनकरेक्ट शोधायचे, हे बरोबर आहे. आय गो टू द डेंटिस्ट एव्हरी 6 मंथ. हे पण बरोबर आहे, याच्यात बी काय अडचण आहे. आपल्याला इनकरेक्ट शोधायचे. द एंटायर बिल्डिंग हॅज रिसेंटली बीन रिमूव्ह. द एंटायर बिल्डिंग हॅज बीन रिसेंटली हॅज बीन आर. हा जो रिसेंटली शब्द आहे ना, हा रिसेंटली शब्द इथं नसायला पाहिजे होता. हा प्रश्न बघा पालायसुरीमध्ये पोझिशन ऑफ ऍडवर्ब, ऍडवर्ब नेमकं कुठं वापरायचं, कुठे ऍडवर्ब वापरता येत नाही. जो रिसेंटली नावाचा ऍडवर्ब आहे ते मात्र इथं खटकत. मग काय बाबा, ते जे ऍडवर्ब रिसेंटली आहे ना, तर कॅन बी प्लेस आयदर बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स और ऍट द एंड ऑफ द सेंटेन्स. इथं तरी पाहिजे होतं, नाही तर इथं तरी पाहिजे होतं. म्हणजे रिसेंटली द एंटायर बिल्डिंग हॅज, द रिसेंटली द एंटायर बिल्डिंग हॅज बीन रिनोव्हेटेड, किंवा द एंटायर बिल्डिंग हॅज बीन रिनोव्हेटेड रिसेंटली असं पाहिजे होतं. म्हणजे सी मध्ये प्रॉब्लेम आहे. ऑप्शन सी आपल्याला इनकरेक्ट शोधायचे. करेक्ट. 69. द वर्ड नियरेस्ट मिनिंग. परत आलं बघा, समानार्थी शब्द सांगा. रॉंगचा समानार्थी शब्द सांगा. रॉंग चुकीचा, म्हणजे ऍक्युरेट ते होणारच नाही. रॉंगचा अनट्रू होईल का? अनट्रू होईल ना, ट्रू होणार नाही. ट्रू ह्याचा विरोधाच आहे, म्हणजे ए होईल. रॉंग चुकीचा, इनकरेक्ट म्हणजे चुकीचाच. रॉंग चुकीचा, फॉल्स चुकीचाच, रॉंग चुकीचा, अनट्रू असत्य चुकीचाच. जे ए बी डी आहे का ऑप्शन? ए बी डी ऑप्शन हा आहे नव्हता इथं. ए बी डी ऑप्शन. सी नसलेला ऑप्शन हा तर नव्हताच. नन ऑफ दी हवी जातोय. करेक्ट. ए हा ऑप्शन आहे, ए नंबरचा ऑप्शन. हा फार सोपा प्रश्न आहे. 70 नंबरचा बऱ्याच वेळेस आलाय. टेन्स वरचा प्रश्न आहे. इथं बघा, वॉज गोइंग पास्ट कंटिन्युअस आहे, त्यावेळेस दोन क्रिया असतात. एक पास्ट कंटिन्युअस मध्ये असते, त्यावेळेस दुसरी क्रिया ही 100% सिम्पल पास्ट मध्येच असते, किंवा कधी कधी पास्ट कंटिन्युअस मध्ये असते. इट्स डिपेंड ऑन द सेंटेन्स मिनिंग. इमा इमा मेट रीमा मेट ग्रॅहम व्हेन शी वॉज गोइंग आउट विथ हिज फ्रेंड. इमा त्याच्या मित्राला भेटला जेव्हा तो बाहेर जात होता. म्हणजे आय थिंक ऑप्शन नंबर 3, आय थिंक नाही, परफेक्टच आहे. ऑप्शन नंबर 3 पास्ट कंटिन्युअस असेल तर सिंपल पास्ट. एक अशी एक रचना पण आहे, पालनसुरीच्या पुस्तकात छानपैकी दिलेली आहे. ऑप्शन नंबर 2, पण इथे सिंपल पास्ट V2 क्रियापदाचं स्वरूप, आणि तो पास्ट कंटिन्युअस. 71 नंबरचा प्रश्न आहे. चूज द करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. पॅसिव्ह व्हॉइस शोधायचे. करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. सी ब्राउट. ब्राउट V2 आलाय बघा हा शब्द. ब्राउट म्हणजे बी बी आर ओ यू जी एच टी. ब्राउट हा V2 आहे. तसा V1 आहे BRING. ब्रिंग शब्दाचा हा तो ब्राउट झाला. आणणे, आणणे याचा अर्थ. सी ब्राउट म्हणजे दिलेलं वाक्य सिंपल पास्टचं आहे. मग आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. न्यू अम्ब्रेला हा ऑब्जेक्ट आहे. सगळ्या सेंटेन्स मध्ये न्यू अम्ब्रेला आहे, न्यू अम्ब्रेला आहे, न्यू अम्ब्रेला. म्हणजे ऑप्शन नंबर ह्याच्यात नाही बघा हे, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 उत्तर नसणार आहे. इथं न्यू अम्ब्रेला आहे, इथं 2 मध्ये पण न्यू अम्ब्रेला आहे, तिसऱ्यात न्यू अम्ब्रेला आहे. बरं, पॅसिव्ह व्हॉइस ची रचना आहे सिंपल पास्टची. वॉच प्लस वेअर, किंवा वाज वेअर असते टू बी प्लस V3, म्हणजे वाज आणि वेअर किंवा यांच्या नंतर V3. आता अम्ब्रेला असल्यामुळं वाजच येणार आहे, कारण सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब. इथं इथं हॅड येणार नाही. मग
वॉज प्लस V3 पाहिजे होता. म्हणजे ऑप्शन एक कटलाय, तीन कटलाय, 2 आणि 4 आहे. इथं वॉज, इथं पण वॉज. इथं गेम हुआ, ये नाही चलेगा, ये नाही चलेगा. टू बी आहे ना, टू बी प्लस V3 पाहिजे होतं डायरेक्ट, जसं की ना टू बी प्लस V3. ऑप्शन नंबर 2 हे फायनल आहे, 4 होणार नाही. चलो फास्ट, सोपे सोपे प्रश्न मी फास्ट घेतो बरं का. सी गॉट अप, ओ जागी, झोपेतून उठली. व्हेन, जेव्हा. अलाराम क्लॉक वेंट ऑफ, जेव्हा अलाराम बंद झाला ना तेव्हा ती झोपेतून उठली. बरोबर आहे. सिम्पल पास्ट, सिम्पल पास्ट दोन्हीकडे पण. इथं बघू, वी व्हिजिटेड स्पेन 3 इयर्स, नाही 3 टाइम्स लास्ट इयर, हे पण बरोबर आहे. व्हिजिटेड बघा, लास्ट इयर. इंडिकेट काय करते? हा हा ऍडवर्ब काय इंडिकेट करते? मागच्या वर्षी. मागच्या वर्षी पास्ट टेन्स करेक्ट आहे. ए अँड बी, ऑप्शन ए अँड बीच उत्तर असलं पाहिजे. बोथ सेंटेन्सेस करेक्ट, म्हणजे हे उत्तर असतं. राईट, गुड. चालेल, बस करूत आता. उद्या बाकीचा भाग. भरपूर प्रश्न आहेत, वेळ जाईल. चालेल, ठीक आहे. एवढे प्रश्न 72 पर्यंत कुठे गेले बा? थांबा, स्क्रोल करतो. 72 पर्यंत. चालेल. म्हणजे 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, म्हणजे असे 13 प्रश्न घेतले. चालेल, थांबवता. उद्या घेऊ बाकीचे राहिलेले. नाहीतर मी तुकडे तुकडे करेन, म्हणजे एकदाच तुम्हाला ते अं, बघायला जास्त वेळ पडेल. थांबतो. चालेल, थांबतो. गेली मीटिंग.